नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. रात्रीचे 9 वाजलेले आहे. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, की मी एका ठिकाणी जेवायला जाणार आहे पीजीमध्ये. पण झालं असं, की मला भरपूर काम आलं. उशीर झाला ऑफिसमधून निघता-निघता आणि त्या पीजीचं असं असतं, मी तिथे चौकशी केली होती. त्यांचा फोन नंबर पण घेतला होता. फक्त 2 तास आधी जेवायचं सांगा. म्हणजे 8 वाजता जेवण तयार होतं, तर 6 वाजेला सांगायचं होतं. पण मला निघता-निघताच उशीर झाला, की माझा फोन करायचं ध्यानातून गेलं. आणि आता मी काय करतो ना, खाली जाऊन बघतो जेवायला काय आहे. जर जेवायला इथं चांगलं असेल तर इथं जेवतो, नाहीतर मी बाहेर जाऊन जेवतो. उद्या घरी पण जायचंय. उद्या रक्षाबंधन आहे. ऑफिस करून घरी जायचंय मला. माझी एक बहीण येणार आहे आणि ती शनिवारी जाणार आहे आणि एक रविवारी येणार आहे. रुद्रच्याही रविवारी येणार आहे आणि मला आणि बहीण उद्याच जाणार आहे. त्याच्यामुळे उद्या मला एनी घरी जायचंय. आणि काय झालं ना, मी ऑफिसमधून आलो जेव्हा 7:00-7:30च्या दरम्यान मला मंदिरात जायचं होतं. इथं तुम्हाला मी दाखवलेलं आहे मातोबा मंदिर आहे, तिथं जायचं होतं, महादेवाचं मंदिर आहे. आणि पण पाऊस चालू झाला त्याच्यामुळे जाता नाही आलं मला. आता मी थोडा वेळ आराम केला आणि आता निघतोय जेवायला. बघितली भाजी. भाजी बटाटा आणि भेंडी होती, काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन होतं. बाहेर जेवायला जातोय. पर्सिस्टंट कंपनीच्या मागे आलो मी. इथं आहे ना एक राजस्थानी हॉटेल आहे, तिथं गेलो होतो मी. रेट वगैरे बघितले यांचे. ₹160 दाल बाटीची थाली होती आणि मला इतकी काही भारी नव्हती वाटली. एकदा मी खाल्ली होती. पाऊस बंद आला होता त्याच्यामुळे म्हणलं चला दुसरीकडं ट्राय करू. मला एक माहीत आहे, तिथं जातोय आता मी. हिंजवडी चौकात पोहोचलो आणि तिथून राईट टर्न घेऊन लगेच पहिला जो राईट भेटेल ना, म्हणजे वाकड साईडला जाताना तिथंच हे एक राजस्थानी हॉटेल होतं, ज्याचं नाव होतं आशापुरी डायनिंग हॉल. तर इथं आहे ना, मला एकदा पीजीमध्ये माझा एक मित्र होता, त्याने मला सांगितलं होतं का हे हॉटेल चांगलं आहे. राजस्थानी लोकांच्या आशापुरी नावाच्या हॉटेल किंवा शॉपचे वगैरे नाव भरपूर असतात. आमच्या गंगापूरला पण नाव आहे असे, आशापुरी हार्डवेअर वगैरे. तर हे साधारणतः असं मेनू कार्ड होतं यांचं. 210, 160, 120, 140 आणि बाकी सर्व मेनू होते. बऱ्यापैकी चांगली वाटली होती हॉटेल मला ही. आली माझी थाली. मी ₹160ची ही थाली घेतली होती. त्याच्यामध्ये 4 बाटी दिलेल्या होत्या त्यांनी. हा पापड होता. खिची पापड म्हणता याला हे लोकं. आणि त्याच्यासोबत चुरमा होता. बाफळ्या एकदम भारी होता. बाटी म्हणता. तर बाफळ्या चांगल्या होत्या. मी खाऊन पण बघितली होती बाफळी. आपल्याकडच्या म्हणजे आमच्याकडं जशी बनवतात तशीच आहे. थोडंसं मीठ कमी वाटलं होतं मला या बाफळीमध्ये. वरण दिलेली होती एक बकेट भरून. पापड होता, कांदा होता, लिंबू होतं, चटणी दिलेली होती, गट्ट्याची भाजी दिलेली होती, चुरमा दिलेला होता. हा चुरमा आहे आणि जो की भरपूर चांगला दिसत होता. गट्ट्याची भाजी पण होती. साधारणतः 2.5 बाफळ्या बट्टी चुरून घेतल्या आणि वरण बघितलं. आता हे वरण जे आहे ना, ते हरभऱ्याच्या डाळीचं असतं. एकदम घट्ट असतं, पिठल्यासारखं वरण असतं. असं पातळ नसतं आणि मला आहे ना, असे थोडंसं पातळ वरण आवडतं. आता हे एकदम पिठल्यासारखं वरण होतं आणि तितक्यात तूप पण आलं होतं. 1 चमचा तूप भेटणार होतं थालीवर. तर त्या माणसाने काय केलं ना, थोडं टाकलं याच्यामध्ये बाफळ्यावर आणि बाकीचं उरलेलं तूप त्या बकेटमध्ये टाकून दिलं होतं. साधारणतः हे असं आहे, मिक्स केलं मी. भरपूर असं घट्ट वाटत होतं, पण काय करणार आहे, ते वरणच तसं होतं. एकदम घट्ट होतं. पहिला घास घेऊन बघितला, एकदम व्यवस्थित होती. तिखट वगैरे होतं. 2.5 बाफळ्या खाल्ल्या मी आणि त्याच्यानंतर हा चुरमा खायला लागलो, जो पण भरपूर गोड होता. तूप पण भरपूर होतं याच्यामध्ये. पण मी काय केलं ना, गट्टा पण घेऊन बघितला होता, गट्ट्याची भाजी आणि गट्ट्याचा पहिलाच बाईट घेतला होता. एकदम भारी लागली मला भाजी गट्ट्याची आणि त्याच्यानंतर मी चुरमा परत खायला लागलो, तर मला थोडं तूप जास्त जाणवायला लागलं. मग मी ना थोडं खाली बघितलं, तर या वाटीमध्ये डायरेक्ट तूप होतं आहे खाली. आता हे तूप आहे का तेल हे माहीत नाही, पण मला थोडं घशाला त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळं मी हे स्किप करून टाकलं. मी काही खाल्लं नाही, कारण मला जर खोकला जर आला ना, तो भरपूर दिवस राहतो म्हणून. पण गट्टे ती भाजी जी होती गट्ट्याची, तर त्या भाजीमधले गट्टे मी पूर्ण खाल्ले होते. मला ते भरपूर आवडले आणि चुरमा पण वरचा थोडा खाऊन घेतला. मग बिल वगैरे दिलं मी आणि जाताना ही बडीशेप घेतली होती गोड, जी की भरपूर भारी होती. मी थाली पूर्ण खाल्ली नव्हती हां. म्हणजे मला तुपामुळं त्रास होतो, मला माहिती आहे. जास्त जर तेलकट वगैरे जर खाल्लं, तर मला त्रास होतो म्हणून. आता मला थोडी भूक होती अजून पण आणि मग मी आता चाललेलो आहे परत पुढं जाऊन काहीतरी खातो. कदाचित काहीतरी गरम म्हणजे इथं एका ठिकाणी दूध भेटतं, मसाला दूध, पण ते बंद होतं. मग इथं आहे ना, येताना मी हे बघितलं होतं, चॉकलेट बाउल भेटत होता. म्हटलं चला तिथं जाऊन बघू. तर इथला मी सर्वात लोएस्ट बाउल घेतला होता, जो ₹99 होता. तो ऑर्डर वगैरे केला मी. असा होता साधारणतः. चोको चिप्स टाकलेले होते, छोटे-छोटे बॉल होते याच्यामध्ये. वरतून चॉकलेट टाकलेलं होतं. त्याच्या खाली व्हाईट लेयर होता, कदाचित क्रीम असेल आणि त्याच्या खाली क्रश होता, केकचा क्रश असेल.
आलो रूममध्ये मी आणि हे घेऊन आलो. हे बघा, हे असं आहे साधारणतः. आणि याच्यामध्ये ना खाली ब्राउनीचा क्रश आहे त्याचं, असं म्हणणं आहे. मी त्या माणसाला विचारलं. नंतर थोडीशी क्रीम आहे, नंतर कॅडबरीच आहे पगळलेली, आणि चोको चिप्स टाकले होते काही, आणि काही काही हे बॉल पण आहे असे दिसत आहे. बघा, हे असं आहे. ज्या माणसाला एकदम जास्त गोड आवडतं तो खाऊ शकतो. हे डायरेक्ट 1-2 घास खाल्ल्यानंतर नको नको होऊन जातं, इतकं गोड आहे डायरेक्ट. म्हणजे चॉकलेट जे आहे ते निव्वळ कॅडबरीचे भरपूर गोड आहे. मी काय केलं ना, याची कॅडबरीवरची बाजूला काढली, म्हणजे त्यांच्या हिशोबाने चॉकलेट बाजूला काढलं. आणि ही ब्राउनी जर खाऊन बघितली ना, ही गोड नाही आहे, एकदम भारी लागती, अशी मापात एकदम. ही खाऊ शकतो आपण. पण हा जो व्हाईट पार्ट आहे ना, ही क्रीम आहे आणि ही पण गोड आहे. सगळ्यात जास्त गोड चॉकलेट आहे याच्यात, त्याच्यामुळे ही खतरनाक जास्त गोड लागते, खाऊ नाही शकत इतकी गोड. पण हा क्रश आहे ना, हा ब्राउनीचा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, हा इतका गोड नाही आहे. डाळबट्टी पण मी पूर्ण नाही खाल्ली, ती पण जात नाही ॲक्च्युली जास्त, कारण डाळ जी ना ती एक तर हरभऱ्याची डाळ असते आणि खूप घट्ट असते, त्याच्यामुळं मला गट्ट्याची भाजी आवडली होती, पण तिच्यासोबत खायला काही नव्हतं. चुरमा तर मी दाखवला, भरपूर तूप होतं त्याच्यामध्ये. तूप होतं का तेल होतं मला नाही माहीत, पण माझा घसा खराब होईल म्हणून मी काही खाल्लं नाही. आणि पोट भरलं नव्हतं, म्हणलं येता येता मी हा चॉकलेट बाउल कधीच खाल्लेला नाही, तो पण पहिल्यांदा खाल्ला. आणि तो पण मला इतका काही आवडला नाही, तो भरपूर गोड होता. थोडा जर कमी गोड असता ना तर मग मी खाल्ला असता तो. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.